त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी एक गाणं घ्यायचं. नाही जरा उठा, पुन्हा आपण जरा झेंड्याला वंदन करायचं. 2 मिनिटं. हे बघा, आपल्याला आपला हे ध्वज आहे, आपला झेंडा आहे संघटनेचा, त्या झेंड्याला वंदन करायचं आहे. मी तुम्हाला जेव्हा बोलन एक साथ झेंडे को सलामी देंगे, सलामी दो, तेव्हा तुम्ही जिंदाबाद बोलायचं. बरोबर? पहिल्यांदा सावधान आणि विश्राम. एक साथ सावधान, सावधान. एक साथ झंडे को सलामी देंगे, सलामी दो, जिंदाबाद. बसा. भरत भाऊंना विनंती करतो की त्यांनी एक गाणं घ्यायचं आहे. हॅलो. मागे दिले चंद्राकडे. साऱ्यांना बोलवा, त्वरेनं कलवा. साऱ्यांना बोलवा, त्वरेनं कलवा. धनक्यात मोर्चा काढू, आपण धनक्यात मोर्चा काढू. लावलाय सरकारी कलम तोडू, लावलाय सरकारी कलम तोडू. या देशाचे आम्ही नागरिक, श्रमजीवीचे आम्ही श्रमिक. या देशाचे आम्ही नागरिक, श्रमजीवीचे आम्ही श्रमिक. इको इको. नाही मागता आम्ही भीक, आम्ही मागतोय आमचा हक्क. बोला. नाही मागता आम्ही भीक, आम्ही मागतोय आमचा हक्क. नाही मागत आम्ही भीक, आम्ही मागतो आमचा हक्क. ही लोकशाही नाही हुकुमशाही, ही लोकशाही नाही हुकुमशाही. कुणाला कात जोडू, आपण कुणाला कात जोडू. लावलाय सरकारी कलम तोडू, लावलाय सरकारी कलम तोडू. साऱ्यांना बोलवा, त्वरेनं कलवा. साऱ्यांना बोलवा, त्वरेनं कलवा. धनक्यात मोर्चा काढू, आपण धनक्यात मोर्चा काढू. लावलाय सरकारी कलम तोडू, लावलाय सरकारी कलम तोडू. किती चालतो अत्याचार, सहन होईना भ्रष्टाचार. किती चालतो अत्याचार, सहन होईना भ्रष्टाचार. लक्ष देईना हे सरकार, म्हणून ठोकतो न्यायाचे दार. लक्ष देईना हे सरकार, म्हणून ठोकतो न्यायाचं दार. शिस्तीने वागतो, न्यायाने मागतो. शिस्तीने वागतो, न्यायाने मागतो. जुलमाला यांच्या गाडू, आपण जुलमाला यांच्या गाडू. लावलाय सरकारी कलम तोडू, लावलाय सरकारी कलम तोडू. साऱ्यांना बोलवा, त्वरेनं कलवा. साऱ्यांना बोलवा, त्वरेनं कलवा. धनक्यात मोर्चा काढू, आपण धनक्यात मोर्चा काढू. लावलाय सरकारी कलम तोडू, लावलाय सरकारी कलम तोडू. नका दाखवू आम्हाला धाक, आधी तरी तुमच्या बंदूक. नका दाखवू आम्हाला दाग, हाती जरी तुमच्या बंदूक. आहे कारभार आमचा चोख, साथी आहे विवेक. आहे कारभार आमचा चोख, साथी आहे विवेक. वाकणार नाही, झुकणार नाही. वाकणार नाही, झुकणार नाही. आम्ही जरी आता मोडू, अहो आम्ही जरी आता मोडू. लावलाय सरकारी कलम तोडू, लावलाय सरकारी कलम तोडू. साऱ्यांना बोलवा, त्वरेनं कलवा. साऱ्यांना बोलवा, त्वरेनं कलवा.
श्रमजीवी संघटना जिंदाबाद. आदिवासी कष्टकरी ढोर नाही माणूस आहे. माणुसकीची भीक नको. पाणी आमच्या हक्काचं. पाणी आमच्या हक्काचं. आम्हाला पाणी मिळालंच पाहिजे. सर्वांना जिंदाबाद. मी भाऊंना बाराम भाऊ यांना विनंती करतो की त्यांनी एक गाणी घ्यायचं, जसं आवाज निघेल तसं. जाग झालंय सर्व गाव पाणी पेटाया लागलं. जाग झालंय सर्व गाव पाणी पेटाया लागलं. तुझ्या हातात राजदंड घे पाय फुकडाया लागलं. तुझ्या हातात राजदंड घे पाय फुकडाया लागलं. तुझ्या हातात राजदंड घे पाय फुकाया लागलं. तुझ्या हातात राजदंड घे पाय फुकाया लागलं. साऱ्या गावात बोबाटा झाला. साऱ्या गावात बोंबाट झाला. साऱ्या गावात बोबाटा झाला. साऱ्या गावात बोंबाट झाला. 3 फूट पाईप नाही खोदले नळाला. 3 फूट पाईप नाही खोदले नळाला. आग लवकर उरकून गे लोक जमाया लागलं. आग लवकर उरकून गे लोक जमाया लागलं. तुझ्या हातात राजदंड घे पाय फोडाया लागलं. तुझ्या हातात राजदंड घे पाय फुकाया लागलं. तुझ्या हातात राजदंड घे पाय उकडाया लागलं. तुझ्या हातात राजदंड घे पाय फुकाया लागलं. पाण्याच्या चिंतेनं झोप येतच नाही. 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 पैसा सारा ग तुझा फुकट जाई. पैसा सारा ग तुझा फुकट जाई. शोभ घेण्यासाठी तुला लढावा लागलं. हिशोब घेण्यासाठी तुला लढावं लागलं. तुझ्या हातात राजदंड घे पाय उकडाया लागलं. तुझा राजदंड हातात घे पाय फुकाया लागलं. ठेकेदाराची गाई त्यात कमाई भारी. ठेकेदाराची गाई त्यात कमाई भारी. पैसा ही जाई तो वरच्या वरी. पैसा ही जाई तो वरच्या वर जाई. जोर जोरात पाय फोडाया लागलं. जोरात पाय फोडाया लागलं. तुझ्या हातात राजदंड घे पाय फुकाया लागलं. तुझ्या हातात घे पाय फुकाया लागलं. सर्ग बाई तू भांडा भांडी. कर्ग बाई तू भांडा भांडी. कर्ग बाई तू भांडा भांडी. कर्ग बाई तू भांडा भांडी. सरकारला तू रडून सोडी. सरकारला तू रडून सोडी. तुझ्या आंदोलनामुळे भांड फुटाया लागलं. तुझ्या आंदोलनामुळे
भांड फुटाया लागलं तुझ्या राजाचा हातात घे बाई फुटाया लागलं तुझ्या राजाचा हातात घे बाई फुटाया लागलं तुझ्या हातात राजाचा घे पाय फुटाया लागलं तुझ्या हातात राजाचा घे पाय फुटाया लागलं. धन्यवाद भाऊ. श्रमजीवी संघटना जिंदाबाद श्रमजीवी संघटना जिंदाबाद. या ठिकाणी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक, आढावा समितीचे अध्यक्ष, राज्यमंत्री दर्जा आदरणीय भाऊ यांचं स्वागत या ठिकाणी मी माया जाधव आणि सुनील दापसे यांना विनंती करतो की त्यांनी भाऊंचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. कॅबिनेट मंत्री सॉरी भाऊ आढावा समितीचे कॅबिनेट मंत्री आहेत आणि या ठिकाणी आपल्या सर्वांच्या हस्ते वतीनं सुनील भाऊ आणि माया जाधव यांना मी भाऊंचं स्वागत होत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. अवघ्या महाराष्ट्रातल्या श्रमजीवींचे आराध्य दैवत, आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय भाऊ या ठिकाणी स्वागत होत आहे. जरा जोरदार टाळ्या वाजवा. श्रमिक संघटना जिंदाबाद. विवेक भाऊ आगे बढ़ो, विवेक भाऊ आगे बढ़ो. त्याचबरोबर आपल्या या जाहीर सभेसाठी उपस्थित डॉक्टर आशिष भोसले सर, मी गौतम भाऊ यांना विनंती करतो की त्यांनी सरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. या ठिकाणी सरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत होत आहे. जोरदार टाळ्या वाजवतात. या ठिकाणी श्रमजीवी संघटनेचे उपाध्यक्ष माननीय दत्तात्रयभाऊ कोलेकर यांचं स्वागत मनोज भाऊ भोईर यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. मनोज भोईर. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. या ठिकाणी दत्तूभाऊचं स्वागत होत आहे. श्रमजीवी संघटनेचा बुलंद आवाज राज्याचे सरचिटणीस माननीय बारामभाऊ यांचं स्वागत मी कमलताई गुलाम यांना विनंती करतो की त्यांनी करायचं आहे. कमलताई. कमलताई गुलूम. श्रमजीवी संघटनेचे राज्य सरचिटणीस मान्य बारामभाऊ यांचं स्वागत कमलताई गुलम यांनी करायचं आहे. श्रमिक संघटना जिंदाबाद. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. ठाणे जिल्ह्याचे ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय आशुभाऊ सापटे यांचं स्वागत केतन भोईर, मी यांना विनंती करतो की त्यांनी करायचं आहे. केतन भोईर. ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष यांचं स्वागत केतन भोईर यांच्या हस्ते होत आहे.
सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. ठाणे जिल्ह्याच्या उपाध्यक्षा संगीताई भोमटे यांचं स्वागत मी कैलास धुमाल यांना विनंती करतो की त्यांनी करायचं आहे. कैलास भाऊ धुमाल. त्याचबरोबर जव्हारहून या ठिकाणी आपल्याला त्या लाभल्या प्रमुख पाहुण्या सीताताई घाटाल यांचं या ठिकाणी मी गौतम भाऊ यांना विनंती करतो की त्यांनी सोनम दापशी यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे पुष्पगुच्छ देऊन. सीताताईंचं. त्याचबरोबर ठाणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष प्रमोद भाऊ पवार यांचं स्वागत गुरुनाथ जाधव हे करते. या ठिकाणी रुपेश भाऊ कीर यांचं स्वागत मी महेश देशमुख यांना विनंती करतो की त्यांनी करायचं आहे. रुपेश भाऊ कीर यांचं स्वागत गौतम भाऊ पाटील हे करते. रुपेश भाऊ कीर यांचं स्वागत गौतम भाऊ पाटील हे करत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. या ठिकाणी उपस्थित सरिता जयेश भोई सरपंच मॅडम यांचं स्वागत आत्माराम आवरे यांना विनंती करतो की त्यांनी करायचं आहे. आत्माराम भाऊ आवरे. तसंच या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचे मी शब्दसुमनाने स्वागत करतो आणि माननीय बाराम भाऊ यांना विनंती करतो की त्यांनी आशोक भाऊंना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन करावं. सर्वांना जिंदाबाद. काय आवाज फार कमी नाही तुझा. जेवले का नाही? जेवून आलेत का? काय नाही. आज आपल्या या अमृत महोत्सव सभेसाठी उपस्थित असलेले आपले दैवत आणि आपल्या संघटनेचे संस्थापक आदरणीय वेग भाऊ भाऊंच्या बरोबर या सभेसाठी आलेले आपल्या समर्थन संस्थेचे सचिव आशिष भोसले भाऊ, राज्याचे उपाध्यक्ष माननीय दत्तू भाऊ, राज्याचे सरचिटणीस माननीय बालाराम भाऊ, जिल्ह्याचे उपाध्यक्ष प्रमोद भाऊ, संगीताताई आणि कुपोषणाचं काम बघणाऱ्या आपल्या जवारच्या आणि तुम्ही जे साताऱ्याचं प्रकरण बघितलं असेल ते साताऱ्याला जाऊन तिथल्या त्या पीडित महिलेला न्याय देण्यासाठी त्यांचं जे नाव येतं असे त्या सीताताई घाटाल या गावच्या सरपंच सरिता भोईरताई, तालुक्याचे अध्यक्ष सागर भाऊ, उपाध्यक्ष तानाजी भाऊ, तरुणांचे प्रमुख मुकेश भाऊ, तालुक्याचे सचिव मोतीराम भाऊ आणि उपस्थित सर्व व्यासपीठ या गावचे पोलीस पाटील जयेश भाऊ आणि समोर बसल्या सर्व बंधू आणि भगिनींनो, आजची सभा
जी चालू आहेत ह्या तुम्हाला सर्वांनाच माहित आहेत की आपल्या भाऊंच्या सभा या 1 तारखेपासून चालू झालेल्या आहेत आणि 1 तारखेपासून आपण सर्व तालुक्यांमध्ये म्हणजे ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, काही नाशिक जिल्ह्यामध्ये 1 तारखेपासून आपण प्रत्येक ग्रामपंचायतींवर आंदोलन करून ह्या पाण्याच्या संदर्भात आपण लोकांना जागृत करतोय आणि योजनेची माहिती देतोय आणि आपला हक्कही मिळवून घेतोय. सुरुवातीला आपल्याला जे आदेश आले भाऊंचे, ह्या पाण्याची जी माहिती काढली जल जीवन योजनेची, जल जीवन योजना ही काय आहे किती लोकांना माहित आहे? त्याच्यात वरपट करा किती जल जीवन योजना म्हणून तुम्ही आता एवढे दिवस ऐकता का जल जीवन योजनेने पाणी आले. माहित आहे किती लोकांना? माहित आहे का? पाणी हा किती महत्वाचा घटक आहे हे तुम्हाला माहित आहे? आपल्याला जर अन्न नसलं तर आपण जास्तीत जास्त 1.5-2 महिने जगू शकतो का नाही? काय बोला ना, तुम्ही बोलतच नाही काय? सर्व शांत असे मुया करून बसलेले. हा, 2 महिने जर अन्न नसले तर आपण कसे तरी जगणार, बरोबर? आणि राहायला घर नसतं तर आपण कुठे राहतो? आपल्याला काही लोकांना घर नाही ते पण जगतात का नाही? आपण येता जाताना ब्रिजच्या खाली बघतो चिकार लोक असे घर नाही ते राहतात ना. वस्त्र नसलं तरी कसेही जंगलामध्ये पूर्वी लोक राहतात तसे राहतात, काही फिरताना दिसतात वेडे आपल्याला, पण जगतात ना ते. पण जर पाणी नसलं तर आपण जगणार का? हा, जास्त जर पाणी नसलं तर 2 दिवस तर 3रा दिवस माणूस गेला, लाकडं जमा करायला लागतील, बरोबर ना? ही परिस्थिती म्हणजे पाणी किती महत्वाचं आहे. आपला देश स्वतंत्र होऊन गेले 77 वर्ष झाली आणि आपल्या संविधानाचा अमृत महोत्सव चालू आहे. म्हणजे 74 पूर्ण होऊन आता हे 75 चालू झालेलं आहे. म्हणून आपण अमृत महोत्सव, संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करतोय. कारण या संविधानाने आपल्याला अधिकार दिलेला आहे. तुम्हाला माहित आहे देश जेव्हा इंग्रजांच्या ताब्यात होता, इंग्रजांकडून आपले देश स्वतंत्र झाला. कधी झाला माहित आहे तुम्हाला? किती लोकांना माहित आहे देश स्वतंत्र कधी झाला? वर बोट करा. हा, एक बोट इकडे, एक बोट दिसतोय महिलेमध्ये. माहित आहे का नाही? हा, 15 ऑगस्टला किती लोक येतात? 15 ऑगस्टला इकडचे वर बोट करा. 15 ऑगस्टला येणाऱ्या लोकांनी वर बोट करा. फार कमी लोक तुम्ही इकडे हात वर करता दिसतात. म्हणजे 15 ऑगस्ट 1947 ला आपला देश स्वतंत्र झाला, बरोबर ना? आणि आपला देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजराही केला 3 वर्षापूर्वी, बरोबर? मग देश आपला कसा चालावा याच्यासाठी एक ही घटना तयार करण्यात गेली. संविधान तयार झालं. ते संविधान तयार करणे स्वतंत्र झाल्यानंतर ते तयार करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागलेले आहेत. म्हणजे बघा किती हा देश कसा चालावा. ह्या सगळ्या या देश चालवण्यासाठी जे सगळे त्यावेळेचे नेते एकत्र बसले का आपला देश कसा चालावा ते बनवण्यासाठी, त्याच्यासाठी अनेक समित्या तयार झाल्या आणि ते कसं चालावं हे ते तयार केलं गेलं. त्याला 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले आणि ते आज संविधान तयार झालं. आणि ते संविधान आपल्याला, आपण 26 जानेवारी साजरा करतो ना, करतो का नाही? मग त्या 26 जानेवारी 1950 पासून ते अंमलात आलं. 26 नोव्हेंबरला 1949 ला ते आपण मंजूर झालं, पण ते अंमलात येण्याचं काम 26 जानेवारी 1950 पासून सुरुवात झाली. आणि तो आता अमृत महोत्सव हा चालू झालेला आहे. म्हणजे 75 वर्ष असतात. 25 वर्ष झालं का रौप्य महोत्सव साजरा करतोय, बरोबर ना? 50 वर्ष झाले का सुवर्ण उत्सव साजरा करतोय. तर 75 झाले का अमृत महोत्सव साजरा करतोय आपण.
म्हणून या संविधानाप्रमाणे आपला देश चालावा याच्यात आपल्याला अधिकार दिलेले आहेत. आता याच्यामध्ये अनुच्छेद जो आहे 19 म्हणजे आपल्याला भाषण करण्याचं स्वातंत्र्य आहे, आपल्याला फिरण्याचं स्वातंत्र्य आहे, आपल्याला बोलायचं स्वातंत्र्य आहे, आपल्याला व्यापार करण्याचं स्वातंत्र्य आहे. कोणी आपल्याला अडवू शकत नाही. आपल्याला तो स्वातंत्र्य या घटनेने दिलेला आहे. तसा आपला पाण्याचा जो अधिकार आहे हा आपला अधिकार आहे. म्हणून आपण या 1 तारखेपासून आपला हिरावून घेतलेला जो अधिकार आहे हे मिळवण्याचं काम आपली श्रमजीवी संघटना करते. मोदी सरकारने जी योजना आली भाऊ आपल्याला सविस्तर त्याच्यावर सांगतील. पण ही जी योजना जल जीवन मिशन जी योजना आली ह्या योजनेचं पाणी किती लोकांच्या घरामध्ये आलंय? नल किती लोकांच्या घरामध्ये आलेत? या योजनेचं जल जीवन मिशन योजनेचं किती लोकांच्या आले का? नाही आलेला? मग तुम्ही टीव्हीवर ऍड बघता का नाही? जल जीवन मिशनच्या हर घर नल से जल आहे ना. मग तुम्ही विचारायला पाहिजे, नवऱ्याला सांगायला पाहिजे आपलं नलाचं पाणी कुठे गेलं? अरे हसता काय तुम्ही? विचारत नाही. मग आता विचारायचं ना, त्याची तयारी करायची आहे भाऊ. आता सगळीकडे आपण करतोय भाऊ, आपल्याला सांगतीलच. पण हर घर जल से नल ही योजना आपल्या घरामध्ये या मार्चच्या एंडिंग पर्यंत म्हणजे 30 मार्चला आपल्या घरामध्ये नलाचं पाणी यायला पाहिजे होतं. हे पाणी आलं नाही. आपण पण संघटना आपल्या असताना सुद्धा आम्ही सुद्धा कार्यकर्ते निवांत राहिलो. आम्हालाही त्याच्यातलं काय समजलं नाही. आमचीही कल्पना अशी होती कॉन्ट्रॅक्टर करतोय काम, पण ते काम काय आहे कसं केलं पाहिजे हे जेव्हा भाऊंनी त्याचा अभ्यास केला, सगळे GR वाचले आणि तेव्हा भाऊने आपल्याला संघटनेला आदेश दिला का हे 30 मार्चला आपल्या घरामध्ये नलाचं कनेक्शन पाणी यायला पाहिजे होतं, ते आलं नाही. म्हणून आता चुप्प बसू नका. आणि तेव्हापासून आपल्या आंदोलनाला सुरुवात झाली. सुरुवातीला आपण ग्रामपंचायत मध्ये प्रश्न विचारले, पैसे किती आले, पाणी कधी येणार, खोदलेत किती, हे सगळे विचार आणि पंचनामे केले. जसा जसा भाऊना याचा अभ्यास मिळाल्यानंतर भाऊने आपल्याला नंतर पाईप उकडा म्हणून सांगितलं. काही ठिकाणी काढले पाईप आपण, कारण ही योजनाचा पैसा आपला आहे हे आपण आता सर्व लोकांना आपल्या लोकांना जागृत करून सांगतोय. आणि आपल्या पैशाचा वापर हा गैर पद्धतीने करत असेल आणि कॉन्ट्रॅक्टर खात असेल तर त्याला खाऊन दिलं जाणार नाही. म्हणून आपण आज सर्व ठिकाणी हे पाईप उकडायचं. बऱ्याच किती लोकांनी कोणत्या कोणत्या गावामध्ये पाईप उकळले वरपड करा. ते एक मावशी तिकडे करते. कुठे उकळल्या बाय? तुझा कुठला गाव? हा आता उकळले नाही का? मग ते आता काय करायचं भाऊ सांगतील. ते दांडे कसं बघायचं ते आपल्याला भाऊ सांगतील. पण याच्या पुढे उद्यापासून आपण आपल्या गावचे पाईप जर 3 फूट खोल नसतील ते काढून फेकून द्यायचा कार्यक्रम चालू करायचा आपल्याला. पाण्याचा सोर्स जे पाणी येतो ते पाणी मुबलक आहे का, ते आपल्याला पुरेल का, हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. नाही तर एखाद्या विहिरीला जोडतील आणि टाकीमध्ये पाणी सोडून देतील आणि 2 वर्ष 3 वर्ष गेल्यानंतर ते पाणी संपेल, हे पण आपल्याला बघावं लागेल. म्हणून आपल्याला ह्या योजनेचं कशा पद्धतीने आपण जायचं हे तुमच्याशी चर्चा करून भाऊ मांडतील. मी काय जास्त वेळ घेत नाही. परंतु ही योजना आपली आहे, आपली समजून तिला आपण राबवून घ्यायची आहे. आणि पाणी आपल्याला मुबलक मिळेल, कारण हे पाणी आपल्याला आतापासून 30 वर्षापर्यंत या पाण्यावर कुठलाच काम होणार नाही. हे पाण्याचं चालू आहे, परंतु आपली श्रमजीवी संघटना अनेक कामं करते. आज आपण वन जमिनीचे प्रश्न आहेत, आपले घराखालचे प्रश्न आहेत,
आपले प्लॉटावरचे प्रश्न आहेत, नवीन शर्तीचे प्लॉट आपले आहेत, लोकांच्या ताब्यात आहेत, हे सगळं मिळवण्याचं काम आपल्या श्रमजीवी संघटनेतून करायचे. म्हणून श्रमजीवी संघटनेची ताकद तुम्ही वाढवली पाहिजे, जास्त ताकद वाढवली पाहिजे. आणि आज कुपोषणाचे प्रश्न आहेत, वीट बिगाऱ्याचे प्रश्न आहेत. वीट बिगाऱ्याचे प्रश्न खूप आपले लोक अद्याप परत वीट भट्टीवर त्यांच्यावर अन्याय होतात. ही सुद्धा आपल्याला कामं याच्याने करायची आहेत. आणि हे सगळं करण्यासाठी आपल्या अनेक संघटनेच्या ताकदीने कामं केली जातात. आताच आपण सीताताईचं नाव घेतलं. साताऱ्याला एक महिलेवर जेव्हा अन्याय झाला आणि इथून साताऱ्याला जाऊन त्या महिलेला न्याय मिळवून दिला. म्हणजे आज साताऱ्याचा जो विषय होता तो भाऊंला कोणीतरी तिकडचा माणूस भाऊंकडे आला, रायगड मधला. त्यांना कोणीतरी सांगितलं का तू विवेक पंडित साहेबांकडे जा, तुम्हाला तिथे न्याय मिळेल. आणि ते वेळेस ते भाऊंकडे आल्यानंतर सीताताई आणि तिच्या बरोबर सोनूताई अशी बालाराम भाऊ अशी टीम तिकडे गेली आणि त्या महिलेला न्याय मिळवून दिला. त्या महिलेवर खूप अन्याय झालेला होता, तिच्यावरती बलात्कार झालेला होता, 2-2, 3-3 लोकांकडून तिच्यावर अन्याय झालेला होता. आणि त्या असताना तिला न्याय मिळालेला नव्हता आणि ते न्याय मिळवून देण्याचं काम आपल्या संघटनेने केलं. हे तुम्हाला मी काय सांगतो, आज साताऱ्यासारख्या ठिकाणी आपली संघटना जाऊन एका महिलेला न्याय मिळवून देतोय आणि त्या संघटनेचा आपण सभासद आहोत. म्हणजे न्याय मिळवून देण्यासाठी आपला हातभार लागला का नाही? लागला ना. बरेच लोक काय म्हणतात संघटनेचा सभासद, संघटना काय करते? संघटना काय करते हे आपल्याला दिसत नाही, पण संघटना अनेक ठिकाणी लोकांचे न्याय दूर करायचं काम करते आणि त्या ताकदीचा भाग आपण असतोय. आज पाण्याच्या प्रश्नावरती कोणी आवाज उठवत नाही, पण आज हा पाण्याचा प्रश्न मोठ्या लोकांना आहे का? फक्त गोर गरीब लोकांना पाण्याचा प्रश्न आहे, बरोबर ना? हा जर प्रश्न संघटना उचलते म्हणजे आज ज्याच्या घरामध्ये जर नळ गेले नाही आणि तो जर त्या नळापासून वंचित राहिला तर तो आयुष्यभर त्याला पाणी मिळेल का? कारण 30 वर्ष याच्यावर ग्रामपंचायत कधी बघणार नाही. अशा अनेक प्रश्न आपण संघटनेच्या माध्यमातून सोडवत असतो. म्हणून संघटनेत सभासद होणं म्हणजे संघटनेमध्ये जे होणाऱ्या कामाला आपला हातभार लागणं, एवढं पक्क डोक्यात ठेवायचं आपण. आणि संघटना कशी वाढेल आणि कसा आपला हातभार संघटनेच्या कामाला, एवढं प्रत्येकाने आपल्या संघटना वाढीसाठी करावं, एवढं मी आज तुम्हाला सुचवतोय. आणि तुम्ही आज इथे आलात, सकाळपासून आज तुमच्या चेहऱ्यावरूनच समजतो का तुम्ही इथे दुपारी उन्हाच्या भरामध्ये आलेले आहेत आणि तुम्ही आज शांतपणे जे काय माझे 2 शब्द ऐकलं त्याबद्दल धन्यवाद. सर्वांना जिंदाबाद. धन्यवाद अशोक भाऊ. या ठिकाणी मोलाचं असं मार्गदर्शन अशोक भाऊने आपल्याला केलेलं आहे. मी सीताताई यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन करावं. सर्वांना जिंदाबाद. भूक लागले का? हा, लागले. आवाज येत नाहीये. जिंदाबाद सर्वांना. आता वाटतंय भूक नाही लागलेली, सगळेजण फ्रेश आहेत. सन्माननीय, आदरणीय आपल्या सर्वांचे लाडके भाऊ, मी सर्वांची नावं घेत नाही, सन्माननीय व्यासपीठ, माझ्या बहिणींनो आणि भावांनो, आता अशोक भाऊंनी इथे उल्लेख केला की साताराला जाऊन मी वेठबिगार सोडवले, पण माझ्या बहिणींनो आणि भावांनो, हे मी नाही सोडवले, ते संघटनेने सोडवले. माझ्या पाठीमागे एक संघटना उभी होती. माझ्या पाठीमागे एक संघटना उभी होती म्हणून मी सोडवले. जेव्हा माझ्या पाठीमागे एक संघटना उभी राहते त्यावेळेस माझ्या अंगात 10 हत्तींचं बळ येतं. तुमच्या येतं की नाही? येतं की नाही? येतं की नाही? जेव्हा संघटना आपल्या पाठीशी उभी राहते तेव्हा कुठलंही काम करायला आपण मागे पडतो नाही. आपल्याला भाऊ सांगणारच आहेत की जल जीवन मिशन काय आहे,
अशोक भाऊंनी सांगितलं की आपल्या घराघरात नळाने पाणी द्यायची योजना आलेली आहे आणि त्याची घोषणा अशी आहे, हर घर नल से जल. काय काय हर घर, जोरात, हर घर नल से जल. प्रत्येकाच्या घरात पाणी आलं पाहिजे की नाही? आलेलं आहे. खोटं बोलता तुम्ही. अरे एवढी मोठी योजना मार्च मध्येच पूर्ण झाली ना, 31 मार्चला. मग सरकार खोटं बोलतं की तुम्ही खोटं बोलता? सरकार खोटं बोलता. सरकार खोटं बोलतं असं सांगितलं तर आवाज जोरात निघाला. तर ही हर घर नल से जल ही योजना भाऊ तुम्हाला समजावून सांगतीलच, पण संघटना म्हणून जर सांगायचं असेल तर मी जे कार्य केलं किंवा इथे बसणारे जे प्रत्येक जण कार्य करतात, तुम्ही जे कार्य करतात ते संघटना पाठीशी असल्यामुळे होते. बरोबर आहे की नाही? जर आपल्यातनं संघटना बाजूला काढली तर आपली किंमत आहे नाही. आज आपला सामान्य कार्यकर्ता सुद्धा प्रत्येक ऑफिसमध्ये जाऊन आणि हक्काने सांगतो की हा माझा अधिकार आहे, हा माझा हक्क आहे आणि तो मला मिळाला पाहिजे. पण ही जेव्हा ताकद ही कधी येते, जेव्हा आपल्या पाठीमागे एक संघटना उभी राहते. काय उभी राहते? एक संघटना उभी राहते. आणि म्हणून आपण आता मोहीम सुरू आहे. मला वाटतं सध्या सभासद मोहीम सुरू असेल, तर त्या सभासद मोहिमेमध्ये हे जे पाणी आंदोलन आपलं पेटलेलं आहे ते प्रत्येक घरामध्ये पोचवा आणि प्रत्येक घरामध्ये आपले सभासद झाले पाहिजे अशी मी आपणा सर्वांना विनंती करते आणि माझे 2 शब्द संपवते. जिंदाबाद. धन्यवाद सीताताई. सीताताईने आपल्याला मोलाचं असं या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. जास्त वेळ न दौडता आपण ज्यांचं भाषण ऐकायला आलोय असे आदरणीय भाऊ यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करावं. हॅलो हॅलो. हॅलो. याचा आवाज जास्त आहे ना, हात माझ्या हातात हात येतो. संघटनेचे उपाध्यक्ष दत्तू भाऊ, आपला सरचिटणीस बाळाराम, जिल्ह्याचा अध्यक्ष अशोक, माझ्याबरोबर आलेले आपले मित्र डॉक्टर आशिष भोसले, प्रमोद, संगीता, आपल्या गावची सरपंच सरिता, सीता, उत्कर्षा, आपल्या तालुक्याचा अध्यक्ष सागर, सर्वच जण तसे तुम्ही दिवस रात्र आजच्या मीटिंगसाठी फिरत होतात. त्यातलाच एक फिरणारा तानाजी, मोतीराम, आपल्या गावचे पोलीस पाटील शशांक, प्रदीप, त्यानंतर आपला गोविंद, गुरुनाथ, चंद्रा, रुपेश, मुकेश, महेंद्र आणि माझ्या लाडक्या बहिणीनो आणि भावानो, तुमच्या धामणगावमध्ये मी बरेचदा येऊन गेलोय. का आज पहिल्यांदा आलो का? मी आज पहिल्यांदा आलो का? मी बोलणार, तुम्ही ऐकणार ना? मी बोलणार, तुम्ही ऐकणार ना? पण तुम्ही ऐकलेलं मला कसं कळेल? तुम्ही जर बोललात तर मला कळेल. तुम्ही बोलणार का?
मी बोलतो ते तुम्हाला ऐकायला येतं का? मागे ऐकायला येतं का? मागे बसलेल्या आया बहिणींना पोरींना ऐकायला येतं का? तुम्हाला ऐकायला येतं का? मागे माना डोलवा बरोबर येतं का नाही येत? मग मी प्रत्येकाची मान बघतो. ऐकायला येत असेल तर तोंडाने सांगा येतं, येत नसेल तर सांगा नाही. येतं सर्वांना? आपल्याला कान किती आहेत? एका कानावर हात ठेवा. आता मी बोललेलो ऐकायला आलं का नाही? मग दोन कान कशाला आहेत? एका कानाने ऐकायचं, बरोबर, आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. शाबास, टाळ्या वाजवा. असं करणार सर्व? असं सर्व करणार का? नाही. दोन्ही कानाने ऐकणार. आणि मग दोन्ही कानाने ऐकल्यावर त्याचं काय करायचं? माझ्या बाजूला डॉक्टर बसले. आपल्या दोन कानाच्या मागे डाव्या बाजूला इकडे इकडे काय आहे? इकडे काय आहे? काय बाय? बरोबर आहे, बरोबर. काय काय बोलली बाय? मोठ्याने सांगा काय आहे? बाय बोलली बरोबर. तू बोलली काय? हा? बाई इकडे, बाई लवकर ये इकडे, पळत ये, पळत ये लवकर, लवकर ये, लवकर लवकर ये, लवकर उठून पळत ये. कमल ना बाई, ये कमल बाई, लवकर ये. हे इकडून ये. कमलबाई किती मस्त बोलली बघा. माणसाचा कॉम्प्युटर आहे. तुला कॉम्प्युटर कसा कळला? तू प्रमुख होती, पण तुला इथे कॉम्प्युटर आहे कोणी सांगितलं? तू कॉम्प्युटर बघितलाय का? पण कमल बाई एकदम 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 बरोबर बोलली. हा टाळ्या वाजवा तिच्याकरता. फार लांब नको जाऊ कमलबाई, इकडे जवळच बस. काही इकडे बसते कमलबाई? ये इकडे. हे बाई इकडे ये, इकडे नाही, इथे माझ्या कुठे बस ना. बस, मी बोलेपर्यंत तू बस, पण नंतर बघू आपण. बस बस बस, तू बस बस. अगं बस का बाय, बस ना तू. बघा आपल्या बाया किती हुशार झाल्या. ते महिला ठिणगीची प्रमुख होती. पोरं काय करतात आणि इकडे कॉम्प्युटर आहे. भल्या भल्यांना सांगता येणार नाही. मला सुद्धा सुचलं नसतं का इकडे माणसाचा कॉम्प्युटर आहे. डॉक्टर बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही? आमच्या बाया किती हुशार आहेत बघा. म्हणजे आपल्या सर्वांचा कॉम्प्युटर आहे. मग आता मी जे बोलणार ते तुम्ही दोन कानाने ऐकणार. आणि कुठे त्याला इंग्लिश मध्ये काय बोलतात का पोरी? काय करणार? हा, सेव्ह करणार, म्हणजे साठवून ठेवणार. कुठे? या कॉम्प्युटर मध्ये. नक्की? मग जेव्हा पाहिजे तेव्हा बाहेर काढता येतं. मग उद्या तुम्हाला आठवण झाली की ते कॉम्प्युटरचं बटन दाबायचं. इकडे 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 असं बाई, इकडेच बटन दाबायचं ना, कुठे बटन दाबायचं? मग माणसाचा मेंदू आपल्या तिकडे आहे. मेंदू आज तुम्हाला सर्वांना मी सांगायला आलो, काही गोष्टी सांगायला आलो. तुम्हाला गोष्टी आवडतात का नाही? नक्की? मग आता माझ्याशी तुम्ही बोलायचं, मी तुमच्याशी बोलणार.
आणि माझ्याशी बोलताना मानेचा वापर करायचा. आपल्या मानेला त्रास होतो, कारण मी 1 तास बोललो तर मग मान दुखायला लागेल. मानेचा वापर करायचा. मग कशाचा वापर करणार? तोंडाचा. नक्की मी बोललो तर ते मला जे मी प्रश्न विचारेन त्याचं उत्तर द्यायचं, बरोबर? आता इकडे इतके कार्यकर्ते आले. आपला हिंदर भाऊ पण, हा गुरुनाथ पण आहे आणि भरत पण आहे. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. बघा किती मोठं काम करून आला. तो काल रात्रभर जत्रेत होता. मिठाईवाला आहे तो. मिठाई आणली का आमच्यासाठी काही? नाही. पुढच्या वेळेला मिठाई आणत जा. पण एक तिघेही इकडे गुरुनाथ मगाशी पण होता. आपल्या सर्व कार्यकर्त्यांना गेले काही दिवस, आज 10 दिवस झाले, 1 तारखेपासून काना कोपऱ्यामध्ये, मोखाड्याच्या पाड्यामध्ये, वाडीमध्ये जाऊन संघटना सांगते, मी स्वतः सांगतोय की बायानो जाग्या व्हा, आया बहिणीनो जाग्या व्हा, सोहऱ्यानो जाग्या व्हा, पोशीनो जाग्या व्हा, निजान रहसाल नको. तुमच्या घरात, घरकुलात, होपाटात, थाटात पण नळाक पाणी याऊला आहा, पण निजान रहसाल नको. तुमच्या घरात नळाला पाणी पाहिजे का? कोणाला पाहिजे? ज्यांना पाहिजे त्यांनी 2 हात वर करा. जरा वर, खाली कुठं करायला सांगितलं मी? आणि दोन्ही हाताने वरती टाळ्या वाजवा. नक्की पाणी पाहिजे तुम्हाला? नक्की पाहिजे? मग मी सांगतो ते कराल? लगेच कराल? ताबडतोब कराल? मग मांडी घाला नीट, शाबास. हाताची घडी घाला, तोंडावर बोट ठेवा, असंच राहायचं. आपल्या घरात ना आणि पाणी येणार. हाताची घडी, तोंडावर बोट, आपल्या घरात पाणी येणार का नाही येणार? येणार. शाबास. मग आता घरी गेल्याबरोबर हाताची घडी, तोंडावर बोट, असंच राहायचं का नाही? असंच राहायचं का नाही? नाही. नक्की. तुम्ही कधी, आता तुम्ही सांगितलं माझ्या घरात नळाला पाणी पाहिजे, बरोबर नको पोरी? तुझ्या पण घरात पाहिजे ना? तुझ्या पण पाहिजे ना? तुझ्या पण पाहिजे, प्रत्येकीच्या पाहिजे ना? 44 वर्ष झाली का? 42 हो, 42 संघटना सुरू झाली. खूप मोर्चे काढले आपण. एक मोर्चा तर मला असं वाटतं इथूनच आपण काढला आणि मुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर मुंबईला जायला निघालो आपण. इथूनच ना? 17ला का 18ला? 17ला मला वाटतं. 7 वर्षापूर्वी. तुम्ही होते का त्या मोर्चात? चालत गेलो होतो आपण इकडून. होते तुम्ही? कोण कोण होते? हात वर करा. कशा करता होता तो मोर्चा आपला? पलाट, बरोबर? पलाट आमच्या नावे ताबडतोब करा म्हणून आपण मोर्चा काढला होता. एक नाही, अनेक काढले. आपण मोर्चे काढले की आमच्या गावात, आमच्या पाड्यात पाणी नाही. काढले की नाही मोर्चे? पाणी नाही म्हणून मोर्चा काढला का नाही? हो का नाही? माना डोलवाल तर मी कुठल्या कुठल्या माना बघू मला सांगा. पण आपण, तुम्ही आमच्या गावात पाणी नाही, टँकर द्या अशी मागणी केली, बरोबर आहे? टँकरनी पाणी पुरवा अशी मागणी केली ना?
किंवा आमच्याकडे हापसा द्या, बोरवेल द्या. आणि तुम्ही बोरवेल घेऊन आलात, पण तुमच्यापैकी कधी कुणीही माझ्या घरात नळाने पाणी द्या अशी मागणी केली होती का? अरे पटकन उत्तर द्या ना. केली होती का? नाही. तुम्हाला सर्वांना स्वप्न पडतात, हो की नाही? पडतात की नाही? तुला स्वप्न पडतं का नाही? तुला स्वप्न पडतं का नाही? तुला स्वप्न पडतं का? कोण येतं स्वप्नात? काय कोण येतं? तू ऋतिका ना? कृतिका. मग कोण येतं तुझ्या स्वप्नात? पाणी. बघा, तिच्या स्वप्नात पाणी म्हणजे कोण? समुद्र येतो, नदी येते, काय होते? नळ. तुमच्यापैकी खरं सांगा, कोणाच्या स्वप्नात माझ्या घरात नळाने पाणी येईल असं कोणाकोणाला स्वप्न पडलंय सांगा? या पोरीला एक पडलं. मग तुला बोलावतो इकडे. कोणाला, तुम्हाला पडलं होतं स्वप्न? स्वप्न पडलं होतं? खरं सांगा बरं, स्वप्न पडलं होतं का? तुला पडलं होतं का? नाही. मला पडलेलं नाही आणि आम्हाला पडायचं काही कारणच नाही. आणि पुरुषांना का पाण्याचा काय संबंध आहे का? काय आपला काय संबंध आहे का पाण्याशी? आपल्याला आपली बायको आणून देईल आंघोळीला, नाही तर आपली आई आणून देईल, नाही तर आपली बहीण आणून देईल, नाही तर आपली पोरी आणून देईल. आहे का नाही? बरोबर आहे का नाही? अरे मोठ्याने बोला, बरोबर आहे का नाही? पाणी तुम्हीच भरलं पाहिजे. तुम्ही नाही भरेल तर का आपला बाबा भरेल? का आपला भाऊ भरेल? का आपला नवरा भरेल? शक्यच नाही. नवऱ्याने पाणी भरलं तर सांगणार पाहिल्या. नवऱ्याने पाणी भरायचं का? बाबाने पाणी भरायचं का? नाही. भावाने पाणी भरायचं का? पोराने पाणी भरायचं का? अजिबात नाही. पोरीच्या जातीने पाणी भरायचं. बरोबर आहे का चूक आहे? काही नाही. बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे. पोरीच्या जातीनेच पाणी भरायचं. कारण आपण जन्माला आलो बाया म्हणून. बरोबर आहे की नाही? तक्रार करायची का? नाही. जन्माला बाई म्हणून आलो तर पाणी भरायचं. ये बरं होते का इकडे? ये. आणि हलूबाई, हलूबाई तू पण ये. तुला पाणी पाहिजे का हलूबाई? हलूबाई तुला पाणी पाहिजे का? मग हांडा घेऊनच ये. तुला पाहिजे? या हांडा घेऊन ये. नाही ते नको, ये इकडे. ये हलूबाई ये. तू पाणी भरायला अशी जाते? हा ठीक आहे. तिकडे घे ना. हा ते बघा. हलूबाई, तुझं वय किती माहितीये का? हा पहिल्यांदा आम्ही विचारायचो ना वय किती, तर सांगायचे ठेवकुंडाची, बोंगाड्याची वय आपली. घराची वय, शेताची वय, आपला वयाचा काय संबंध? हलूबाई सारख्या आपल्या संघटनेच्या खूप आया बहिणी आहेत ज्याचा वयाशी काही संबंध, ज्या जन्माला कधी आल्या त्याची नोंद नाही. आपल्याकडे मी बघितले आधार कार्डवर सुद्धा अंदाजे जे आधार कार्ड वाल्याला वाटेल ते आपलं वय. पहिल्यांदा आपली पोरं शाळेत जायची, कोण जन्मतारीख माहित नाही.
सगळ्यांचा जन्म मास्तर ठरवायचा 1 जून. सगळ्यांचा जन्म मास्तर ठरवायचा. हालूबाईचा दोष नाही. मला असं वाटतं तिच्याकडे बघून की तुझं वय अंदाजे 65-70 असेल. तुझी 70 आहे. तुला कसं का माहिती बाय? बरोबर आहे. वहिनी आहे, बहीण आहे तू. मग तू हिची बारकी बहीण आहे, चुलत बहीण आहे. पण ही तू बारकी असताना ही मोठी होती ना. तू कधीपासून पाणी भरते? म्हणजे लहान असताना पाणी भरतात ते विहिरीचा. लहान म्हणजे किती लहान? म्हणजे त्या 10-12 वर्षाची मी असं तिथून ते विहिरीच्या जुलैच्या विहिरीचं पाणी भरतो. पण 10-12 भरतो पाणी. 10-12 वर्षापर्यंत तुला पाण्याशिवाय ठेवलं, पाणी भरायशिवाय? बारीक घेऊन बघतो पाणी घेऊन विहिरीचं पाणी जुलै. माझं म्हणणं 10-12 का 10-12च्या पेक्षाही बारकी. एवढी दाखव बरं. एवढी 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 का एवढी? म्हणजे ते विहिरीचं पाणी भरतो का पावत पाणी भरतो. म्हणजे ते 5-7 वर्षाची असेपर्यंत आपण धरून चालू 10. ते म्हणते 10 म्हणून आपण धरून चालू 10. मग तुमच्या सगळ्या बायांना प्रश्न आहे. तुम्ही शाळेत जायच्या वयाला 5वी-6वी पासून 5वी-6वीच्या वयात 5-6 वर्षाचे असताना पाणी भरायला सुरुवात करतो का नाही आपण? केले का नाही? तुम्ही प्रत्येकीच्या आयुष्यात बघा, केले का नाही केले? लहान बारकी असायला पासून आई पाणी भरायला जाते. पहिल्यांदा आईच्या बरोबर जायचं आणि मग थोडी मोठी झाली की स्वतःच जायचं. ती विहिरीवर पाणी भरते गेली 60-65-70 वर्ष. आजही भरतेस ना? मग आधी भरतो पाणी. आणि तू कमी, तू कधीपासून पाणी भरते? 5वी पासून का 5 वर्षाची असेल? 5वी पासून. ही 5वी पासून. आता कितवीला आहे तू? आता जात नाही. कधी किती वर्ष झाली सोडल्याला? 2 वर्ष. कितवीतून सोडली? मग असं सांग ना मला तुझा. 10वी पास झाली ती, 2 वर्ष झाली. म्हणजे जर तू शाळेत गेली असती बाळा तर आता 12 वर्षाची असतीस. नाही 12वीत असती. 12 वर्ष 12 वर्षाची असतीस. 12वीत असती तू. बरोबर? 12वी. शाळा का सोडली मी विचारत नाही. आता पाणी भरते तू? कुठे भरते? किती लांब जाते विहिरीवर? 15 किलोमीटर? 15 मिनिटावर? 15 मीटर? 15 मीटर म्हणजे इथून तेवढं आलं. हं? किती वेळ लागतो जायला? अर्धा तास. किती दुडी पाणी भरते? 1 हांडा आणते तू आणि 1 कळशी आणते. दिवसातून किती वेळ आणते? 2-3 वेळा. हीच परिस्थिती तुमच्या प्रत्येकीची आहे का नाही? हीच परिस्थिती तुमच्या प्रत्येकीची आहे का नाही? दिवसातून कमीत कमी 2 वेळा 3 वेळा तुम्हाला पाणी भरायला लागतं का नाही? हो की नाही? मोठ्याने सांगा. मग जी परिस्थिती कृतिकाची आहे, जी हालूबाईची आहे, ती आपल्या सर्वांची आहे. तुझ्या घरात नळाने पाणी यायला पाहिजे असं तुला वाटतं? तुझ्या घरात नळाने पाणी यायलाच पाहिजे असं तुला वाटतं? येईल का? येईल का? हो ना. कसं येईल? तुझ्या घरात नळाने पाणी येईल का? कधी? तुझ्या घरात नळाने पाणी येईल का नाही मी सांगू का तुला? तुला सांगू? सांगू नको सांगू. सांगतो बघा. माझ्याकडे बघ. खरं सांगू? तुमच्या कोणाचं बघायचं? तुमच्या बघायचं का कोणाचं? या दोघींच्या कपाळावर लिहिलंय. कोणी लिहिलंय? कोण लिहितं आपल्या कपाळावर? कोण लिहितं? कोण लिहितं कपाळावर?
अरे कपाळावर कोण लिहितं? हा बरोबर बाय, बरोबर बाय. सटवी लिहिते का नाही? सटी करतो ना आपण. तुमच्या सगळ्यांची सटी केली आहे का नाही? मग सटवी येऊन लिहून गेली का नाही? लिहून गेले का नाही बाय? खरं बोल, लिहून गेली का नाही? तुझी पण सटी झाली आहे का नाही? तुझी आई आली का इकडे? कुठं आहे बाई? हिची सटी केली का तू? बाईची सटी केली का? केले. पाचवी? मग पाचवीला येते का सातवी? पाचवीला येते बा. मग हिची पाचवी केली ना तू? केली ना? मग त्यावेळेला सटवाई आली होती का नाही? तुझी पण पाचवी केली असेल का नाही? तेव्हा सटवाई आली असेल का नाही? आली असेल का नाही? आलूबाई आली असेल का नाही? 100% आली असणार. तुझे पण 100% आली असणार. आणि ती सटवाई पाचवीला लिहून गेलेली आहे. तुला सांगू का खरं? मला मानणार नाहीस ना तू ग बाय? खरं सांगू ना, तुमच्या लिहिलंय कपाळावर, पाणी भरू भरू मरशी. वाचलं ना मी, नाही काय? माझ्याकडे शक्ती आहे. विचार पाहिजे त्याला. पॉवर आहे, पॉवर. तुमचं कपाळ वाचायची. तुझ्या कपाळावर लिहिलंय ते वाचलंय. पाणी येणार, तुमच्या घरात पण पाणी येणार. हे खरं आहे. हे खरं आहे की या देशाला स्वातंत्र्य मिळून 77 वर्ष झाली. अशोकने खूप चांगलं सांगितलं, ते संविधान आल्याला 75 वर्ष झाली. मला तुमच्या तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांचे, सागरचे, तानाजीचे, मोतीरामचे, मुकेशचे, महेंद्रचे, सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानायचे, अभिनंदन करायचे. तुम्ही पण टाळा वाजवा. कशासाठी? तर त्यांनी आज या ठिकाणी 4 फोटो ठेवले. खूप कमी ठिकाणी, मी म्हणेन कुठेच नाही, हे 4 फोटो तुम्हाला एकत्र दिसणार नाहीत. हे 4 फोटो त्यांनी एकत्र ठेवले. फक्त तुम्ही आधी हे काय एकत्र ठेवले हे त्यांना सांगायला पाहिजे होतं. मी सांगू का? मी सांगू का तुम्हाला? या फोटोंची गोष्ट सांगू का? तुम्हाला ऐकायची आहे का? ऐकायची आहे? पहिला फोटो आहे तो शिवाजी महाराजांचा. शिवाजी महाराजांचा आहे ना? या देशाला मध्ये पहिल्यांदा स्वातंत्र्य, स्वराज्य याची ताकद, शब्दाची ताकद, सामर्थ्य, शक्ती, ऊर्जा, प्रेरणा जर कुणी दिली असेल तर ती छत्रपती शिवरायांनी दिली. भल्या भल्यांचं साम्राज्य उद्ध्वस्त करायला सामान्य माणसं घेऊन, मावळे घेऊन त्यांनी मोगलांशी लढा केला आणि स्वराज्याची स्थापना केली. त्या स्वराज्य संस्थापक, स्वातंत्र्याचं प्रेरणास्थान भारताचं आणि जगाचं म्हणेन मी असणाऱ्या छत्रपती शिवरायांचा फोटो त्यांनी ठेवला. त्यांनी एक फोटो आणखी ठेवलाय. बाबू राजेंद्र प्रसाद. आमचा देश त्यांना विसरला. तुम्ही त्यांची आठवण ठेवली.
ज्याचं संविधान 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 जे तुम्ही बोलता, जो देशाचा सर्वात मोठा कायदा आहे, देश कसा चालणार हे ज्या कायद्याने ठरवतं, त्याच्या संविधान सभेचे जे अध्यक्ष होते ते होते बाबू राजेंद्र प्रसाद. त्यांचा फोटो ठेवला, त्याच्या बाजूला फोटो ठेवलाय ज्यांनी मूलभूत अधिकार, जसं त्यांनी सांगितलं की आता मला जगण्याचा अधिकार, जगायचा अधिकार, नुसतं जगायचा अधिकार नाही, सन्मानाने ताठ मानेने जगायचा अधिकार हा ज्या संविधानाने दिला, संघटना करायचा अधिकार, विनाशस्त्र एकत्र जमण्याचा, आंदोलन करण्याचा अधिकार, भाषण करायचा अधिकार ज्या कायद्यानं, ज्या संविधानानं दिला, त्याच्या मूलभूत अधिकार समितीचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल. त्यांचा फोटो ठेवला. आणि तिसरा सर्वात महत्वाचा चौथा फोटो आहे ज्यांनी संपूर्ण घटनेचा मसुदा लिहिला, ज्यांना आम्ही घटनेचे शिल्पकार म्हणतो, ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो. 4 फोटो या तरुण पोरांनी ठेवले. मला तुमचं खरंच कौतुक करायचं. या संविधानाप्रमाणे आपला देश चालतो. या देशाला आतापर्यंत 14 पंतप्रधान झाले. 14. आता जे पंतप्रधान आहेत ते 14वे आहेत. कोण सांगा बरं पंतप्रधान आहेत आता पंतप्रधान कोण आहेत आपल्या देशाचे? सांगा मोठ्याने, मोठ्याने सांगा. शाबास, तुम्ही भिवंडीच्या बाया किती हुशार आहात पाहिजे. नरेंद्र मोदी हे या देशाचे 14वे पंतप्रधान आहेत. मी काय सांगतो तुम्हाला, कुठला आवाज आहे? या 14 पंतप्रधानांच्या मध्ये कोणत्याही पंतप्रधानांनी त्या पालखीकडे लक्ष नका देऊ. कान इकडे माझ्याकडे असते तर एका कानातून ते जाईल ना दुसऱ्या कानातून माझा गोंधळ होईल. या कॉम्प्युटर मध्ये गडबड होईल काहीतरी. हे जाते त्याने जाऊ दे. या 14 पंतप्रधानांच्या मध्ये कुणाच्याही मनामध्ये असं आलं नाही, कुठल्याही पंतप्रधानाच्या, जे तुमच्याही मनात आलं नाही, तुमच्या स्वप्नात सुद्धा कधी पाणी आलं नाही. ही पाणी आलं बोलली पोरगी, कुणाच्याही स्वप्नात आलं नाही. आपण देवाकडे कधी मागणं केलं नाही, आपण कधी मोर्चा आंदोलन काढली नाही. त्या यांनी जर आंदोलन असं चालत पाणी यासाठी केलं असतं ना तर कधीच पाणी आलं. पण 14 पंतप्रधानांच्या मध्ये हे कुणाच्याही कार्यकाळामध्ये झालं नाही. तेवढा पैसा तुमच्या प्रत्येकीच्या घरात नळाने पाणी आणण्याकरता नरेंद्र मोदीच्या सरकारने दिला आहे. भरपूर पैसे दिले. तुमच्या धामणगावला सुद्धा 1,13,00,000 रुपये दिले. धामणगावला मी माहिती घेतली, आपल्या सरपंच पण आहेत, सुनील कडून पण घेतली, की पूर्वीची एक योजना आहे ना, त्या योजनेशिवाय 1,13,00,000 नवीन जलजीवन मिशनची आहे. पण तरीही धामणगाव मध्ये काही घरं अशी आहेत अजून की ज्यांच्या घरात नळाला पाणी नाही. बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे का चूक आहे? म्हणजे धामणगाव मधल्या दापशेपाडा असेल, बाकीचे पाडे असतील, त्या पाड्यातल्या प्रत्येक घरात नळाने पाणी आलंय का? नाही. मी जास्त खोलात जात नाही. सरकारचा एक JJM जलजीवन मिशनचा डॅशबोर्ड आहे. त्याच्यामध्ये मी आता सरपंच मॅडमना विचारलं
तो जो व्हिडिओ आहे तो त्या म्हणतात त्यांचा नाही. पण एक व्हिडिओ टाकलाय की धामणगाव मधल्या प्रत्येक घरात नळाने पाणी आलं का? अरे विचारलं तुम्हाला, आलं का? त्या व्हिडिओ मध्ये आहे आलं. ऐकायचंय का तुम्हाला? ऐकायचंय का? अरे त्याच्यामध्ये आलं. प्रत्येकीच्या घरात नळाने पाणी आलं का? आलं असं आहे. शाळेत नळाने पाणी आलं का? आलं असं आहे. अंगणवाडीत नळाने पाणी आलं का? आलं असं आहे. पाण्यापासून कोणी वंचित राहिलं का? नाही असं आहे. दाखवू मला ना काय रे आवाज कुठे? हे तुम्हाला कुणालाही बघता येईल. धामणगाव टाकलं, जलजीवन मिशन टाकलं की राज्य येतं. मग राज्याची नावं आहेत, त्याच्यामध्ये महाराष्ट्र येतं. महाराष्ट्र टाकलं की जिल्हा येतं. आणि जिल्हा टाकल्यावर आपल्या गावचं नाव टाकल्यावर आपोआप सगळी माहिती दिसते. की चांगली योजना बनवली. प्रत्येकीच्या घरात, म्हणा बरं, प्रत्येकीच्या घरात, बरोबर म्हणा, माझ्या घरात, माझ्या झोपडीत. मी मगाशी बोललेलो सगळं फुकट गेलं. सगळ्यांसाठी मी बोलतोय. माझ्या घरकुलात, माझ्या झोपडीत, माझ्या खोपात नळाने पाणी येणार. यासाठी 3,60,000 कोटी रुपये सरकारने निधी दिला, मंजूर केला. प्रत्येकीच्या घरामध्ये, हालूबाईच्या घरामध्ये सुद्धा, या कृतिकाच्या घरामध्ये सुद्धा, तरी सुद्धा 31 मार्च गेला पाणी आलेलं नाही. आणि त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं की आतापर्यंत तुम्ही सगळे निजान राहिले, झोपून राहिलात. तुम्हाला कोणी सांगितलं का? तुम्हाला सांगण्याकरता सरकारने जवळपास 15 लाख रुपये दिले एका संस्थेला. ती संस्था औरंगाबादची. त्यांना सांगितलं भिवंडीत जा आणि माहिती द्या. जसं ठाणे जिल्ह्यात कोणी नव्हतंच, औरंगाबादचे लोक मिळाले. सहारा काहीतरी मल्टीपर्पज संस्था. त्यांना तुम्हाला सगळ्यांना जागवायला, कुणालाही माहिती दिली नाही, कुणालाही माहिती नाही. पण नरेंद्र मोदी पंतप्रधानांनी एवढे पैसे दिले, तुम्हाला कोणी सांगितलं का हे? नाही. मी आता खोलात जात नाही. मी एवढंच सांगतो तुम्हाला की आधी तुम्ही मोर्चा काढला 1 मेला, 1 एप्रिलला ना का? तू गेली होती का मोर्चात? कृतिका तू गेली होती का? हालूबाई तू गेली होती. बघ, तू पोरगी ती जाते मोर्चाला आणि तू जात नाही. आणि स्वप्नात फक्त पाणी येतं तुझ्या. तू असे हांडा घेऊन गेली का नाही? इकडे ना, कुठे लांब जाते? असे हांडा घेऊन गेली का नाही? तुम्ही सगळे फक्त हांडा घेऊन गेला, बरोबर. मी त्यावेळेला होतो जवारला, जात होतो जवारला, जवारची आणि मोखाड्याची मीटिंग करायला. रात्रीचा वेळ होता, 9-10 वाजले होते. आणि मी विचार करत होतो की माझ्या आया बहिणीच्या घरात नळाने पाणी आलं पाहिजे. त्यासाठी आया बहिणी माझ्या
हंडा घेऊन जाणार. मग हंडा घेऊन जाऊन सरकारला जाग येईल का? सरकारी अधिकाऱ्यांना जाग येईल का? मोदी सरकारने पैसे दिलेत पण ते पोहोचत नाहीत. मग रिकामा हंडा घेऊन गेल्यानंतर कुणाला जाग येईल? आणि म्हणून मी त्या सीताबाईला सांगितलं का तू एक काम कर, रात्र झाली आहे पण 3 फुटाचे 2 बांबू मला रात्रीच्या रात्री कुठून तरी उद्या सकाळी मीटिंगच्या आधी तयार करून दे. आणि मग तिने कुठल्या आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं आणि माझ्याकडे हे 2 बांबू आणून दिले. बघा हे मुहूर्ताचे बांबू आहेत म्हणून मी बरोबर फिरवतोय. हे 3 फुटाचे आहेत. किती? आणि मी तिथे पहिल्यांदा सांगितलं घे बाई, सरळ द्या. की एका हातात काय? कसा भरलेला? कसा हंडा? म्हणा एका हातात काय? हातात आणि दुसऱ्या हातात किती फूट? मग दुसऱ्या हातात काय आहे? 3 फूट दांडा. म्हणा बरं, एका हातात तुम्हाला येऊन सांगू का मी, तुम्ही बोला म्हणून. एका हातात, दुसऱ्या हातात, मोठ्याने सांगा बरं, एका हातात, दुसऱ्या हातात 3 फूट दांडा. तुमच्या किती जणींच्या हातात आहे मला दाखवा. आणि दोन्ही हात वर करून टाळ्या वाजवत आमच्या घरात नळ आणि पाणी आलं पाहिजे. तुम्ही टाळ्याच वाजवत बसला. दोन्ही हात वाजवत टाळ्या वाजवता आमच्या घरात नळ आणि पाणी आलं पाहिजे. दांडा किती जणींच्या हातात आहे? येईल पाणी? मग हाताची घडी तोंडावर बोट. येईल पाणी? जर असा अवतार दिसला तर हालूबाईचा अवतार, दुर्गेचा अवतार दिसला पाहिजे. दुर्गाबाई तू पण ठमे. कसा धरायचा दांडा? शाबास. असा अवतार जर माझ्या आया बहिणींचा दिसला तर पाणी येईल का नाही सांगा? प्रत्येक आया बहिणीच्या हातात असा अवतार दिसला तर येईल का नाही? सगळे इंजिनियर गेले संपावर का? संघटनेने दांडा घ्यायला सांगितलं. अरे का तुम्हाला मारायला दांडा घ्यायला सांगितला का? इंजिनियर लोकांना मारायला? हा 3 फुटाचा दांडा अशासाठी सांगतो, लक्षात ठेवा. पाईप आपल्याकडे पाईपाने पाणी येतं, पाण्याचा पत्ता नाही. पाईपची खरेदी झाली आणि पाईप टाकले गावात, बरोबर आहे की नाही? पाईप टाकले की नाही? आणि टाकले ते कसे टाकले? वरचेवर दिसतात का नाही? डोळ्याला दिसतात ना? डोळ्याला दिसतात. वरचेवर पाईप टाकले. काहींनी काय केलं? थोडे पाईप काढले ना वरती माती टाकली. अशी माती टाकली का त्याच्यावर मांजर जाते आणि वाकरते. कळलं का तुला आता? मांजर कशाला वाकरते? मांजर वाकरते पाईप बाहेर. माणसापेक्षा मांजर चांगलं आहे का नाही सांगा बरं? खरं सांगा, माणसापेक्षा चांगलं आहे का नाही? माणसापेक्षा स्वच्छ आहे मांजर. का हो डॉक्टर? माणसापेक्षा स्वच्छ आहे. तर पाईप मांजराने जरी पाय केला पाईप बाहेर, कोंबड्याने वाकरलं पाईप बाहेर, असे पाईप दिसतात. हे पाईप किती काढायचे? एवढे. 30 वर्ष तो पाईप चालला पाहिजे. सरपंच मॅडम, योजना 30 वर्ष चालली पाहिजे. एवढा पाईप काढला गेला पाहिजे. त्यासाठी सरकार एवढा खड्डा खोदायला पैसे देतं. हे पैसे तुमचे आहेत. सरकारकडे येणारा पैसा जनतेचा आहे, त्याचे तुम्ही मालक आहात. एवढा खड्डा काढला पाहिजे आणि
की अशा पद्धतीने एवढं जर केलं, 2 बोटं दरबर जरा अशी, हे बघा, हे असे बोटं ठेवून पुन्हा अशी बोटं टाकली, एवढं, हे बघा, एवढं झालं तर हे 6 इंच कमी होतात. म्हणजे हे झालं 2.5 फूट. हा एवढा बांबू एवढं टाकलं तर रुंदी एवढी पाहिजे, 3 फूट खोल, 2.5 फूट रुंद. सांगा खोली किती पाहिजे, किती खोल पाहिजे, आणि रुंदी किती पाहिजे, 2.5 फूट. याचे पैसे आपण देतो आणि ठेकेदार वरचे वर पाईप टाकतो. आम्ही डोळ्यांनी बघतो, आम्ही काही करत नाही, कारण आमचा थोडाच पैसा आहे. हे आजपर्यंत केलं म्हणून योजना फसल्या. पाण्याची योजना फसलेली चालेल का तुम्हाला? पाण्याची योजनेचे पैसे खाऊन टाकले कुणीतरी, चालेल का तुम्हाला? तुमच्या घरात नळाने पाणी येण्याकरता पैसे दिलेत, याच्यावर तुम्ही नजर ठेवणार आहात का नाही? सागर, तुमचं मी कौतुक केलं, पण तुमच्याकडे हातात दांडे आले नाहीत, त्याचं मी तुमचं काय करू? तुम्ही लक्षात घ्या की संघटना ही तुमची आहे. आम्ही सर्व, आमच्यावर अधिकार तुमचा आहे. हा 3 फुटाचा दांडा हा फक्त खड्डा मोजायला दिलेला नाही, हा अशासाठी दिला की हा दांडा जो आहे हा या संविधानाने जे अधिकार तुम्हाला दिला त्याचा राजदंड आहे. हा तुम्ही राजे आहात, तुम्ही राजे आहात, त्याचा हा राजदंड आहे. जरा हंडा ठेव बरं बाई तिकडे, आणि हा वरती घे. थकली असेल ना तू हंडा घेऊन बाहेर कामा, तू तर फारच थकली असेल. हा जो आहे संविधान, मी तुम्हाला सांगितलं, मोठा कायदा. त्या कायद्यामध्ये पहिल्या पानावर काय लिहिलंय म्हणा बरं माझ्या बरोबर? आम्ही भारताचे लोक. काय लिहिले? पहिला शब्द काय? मोठ्याने सांगा पुन्हा. आम्ही भारताचे लोक. तो हिंदू असो, मुसलमान असो, ख्रिस्ती असो, पारसी असो, बौद्ध असो, कुणी असो, बाई असो, पुरुष असो, मराठी बोलणारा असो, हिंदी बोलणारा असो, गुजराती बोलणारा असो, तामिळ बोलणारा असो, बंगाली बोलणारा असो, कोणताही भाषेचा असो, आम्ही भारताचे लोक म्हणा. या देशाचे मालक आहोत. तू या देशाची मालक आहेस. कळलं का तुम्हाला? अरे कळलं का तुम्हाला? तुम्ही सर्वजण या देशाचे मालक आहात, आणि ही मालकी दाखवायची संधी. या देशाचा पंतप्रधान कोण, ते कोण ठरवतं? कोण ठरवतं? सांगा बरं. आपल्या देशाचा पंतप्रधान कोण होणार हे कोण ठरवणार? बरोबर बाय बोललीस, बरोबर बोललीस. कोण ठरवणार? आपण ठरवणार. कधी ठरवणार? 20 तारखेला, 20 मेला आपण ठरवणार की आमच्या देशाचा पंतप्रधान कोण. म्हणजे तू या देशाची मालकीण झाली. तुला मत आले का नाही? शाबास. 18 वर्षाच्या प्रत्येक वर्षात, आम्हाला वाटतं अजून मतनोंदणी चालू असेल, मतनोंदणी करून घ्या. आपण या देशाची प्रत्येक गरीबातली गरीब बाई सुद्धा ठरवणार की माझ्या देशाचा पंतप्रधान कोण होणार. तुम्ही मालकी आहे तुमची देशाची. मतदान करणार का नाही करणार? मतदान करणार की नाही? अरे मोठ्याने बोला ना, मतदान करणार का नाही? सर्वांनी लवकर उठून आंघोळ करून, का तसंच आंघोळ करून संघटनेच्या सर्वांची लाईन पहिल्यांदा लागली पाहिजे. कोणाला मतदान करायचं आपण अजून ठरवलेलं नाही. ठरवू. आपल्याला घाई नाही. आपल्याला घाई आहे का? आपल्याला घाई आहे का? का ग बाई? आता समजा हिचं लगीन असेल,
तर हिचा बाबा हिला कोण नवरा ते ठरवणार. नाहीतर तू बघितलंस का, नाहीतर ती ठरवणार. मग नवरा नवरी त्यांचे आई बाबा हे आपला काही संबंध आहे का? आपण कशाला जायचं? मांडव यांनी घालायचा, आपण फक्त नाचायला जायचं. ज्याला मांडव घालायचं ते घालते. आपल्याला घालायचं का मांडव? आपल्याला घालायचं का? आपल्याला मांडव घालायचं नाही. आपल्याला फक्त मांडव घातल्यावर नाचायला जायचंय. आपल्याला घाई आहे का? आपण आरामात ठरवू. कुणी आपल्याला मदत केली? संघटनेला कुणी मदत केली? कोण मदत करेल? त्याला आम्ही ठरवू आणि त्याला गठ्ठ्याने मतदान करू. आपण करायचं का नाही? गठ्ठ्याने मतदान करू. पण आता आमचा प्रश्न पाण्याचा आहे. आमचा पाण्याचा हिशोब आम्हाला पाहिजे. त्याच्यामध्ये कुणी आड आलं तर आम्ही आडवं केल्याशिवाय राहणार नाही. कोणी हो, आमचा पाण्याचा प्रश्न आहे. माझ्या प्रत्येक आया बहिणीच्या घरामध्ये पाणी आलंच पाहिजे. प्रत्येक, बोला बरोबर, माझ्या घरात पाणी मोठ्याने बोला, माझ्या घरात पाणी. एवढ्या हुशार कशा का तुम्ही? मला वाटलं तुम्ही बोला आलं पाहिजे. सगळ्या बाया मी विचारलं तर सगळ्या ठिकाणच्या बाया बोलतात आलं पाहिजे, आलं पाहिजे, आलंच पाहिजे बोलणाऱ्या भिवंडीच्या पहिल्या तुम्ही किती हुशार पायात बघा. अरे तुम्ही त्यांच्या अध्यक्ष आहात, मागे काय राहता सागर उत्कर्ष? अशा बाया झुंजार वाघिणी आहेत, यांच्या तुम्ही अध्यक्ष आहात. किती पुढे गेलं पाहिजे तुम्हाला तानाजी? अरे ते तू तानाजी आहेस, त्या जिजाऊ आहेत बघ सगळ्या. तर बांधावर असे उभे राहायचं का नाही? कोण राहायचे? कोण राहायचे? पाटील. मग पाटलाच्या हातात तो मालक म्हणून त्याच्या हातात दांडा. मी देशाचा मालक, माझ्या हातात दांडा का नको? तुम्ही देशाच्या मालकीण आहात, देशाचे मालक आहात. मी पुरुषांना सांगत नाही दांडा घ्यायला, मी बायांना सांगतो अधिकार तुम्ही घ्या. दरपुरी अधिकार तुम्ही घ्या. घ्याल? हाच नाही, पाण्याचाच नाही, जंगलचा असेल, शिक्षणाचा असेल, कोणताही अधिकार जो तुमचा आहे तो मिळवायला राजदंड घ्या. सगळा अधिकार मिळवून घ्या. तुम्हाला पाणी पाहिजे ना? नक्की पाहिजे ना? आता मी सांगितलं हे सगळं जर केलं तर पाणी येईल का नाही येणार? अरे येईल का? येणार नाही. आल्याशिवाय राहील का? जे जे अडथळे येतील ते आपले सगळे पदाधिकारी आहेत, तुम्हाला सांगतील काय करायचं ते. मी आहेच तुमच्या बरोबर आहे, लढायला तुमच्या बरोबर आहे. गुन्हे दाखल करायचे असतील, पालघरला कलेक्टरनी सांगितलं यांच्यावर गुन्हे दाखल करा. मी सांगितलं पहिले गुन्हे अनेक, प्रत्येक ठिकाणी पहिला आरोपी म्हणून विवेक पंडितचं नाव टाका. मी सांगितले बायांना हातात दंड घ्या. मी सांगितलं राजदंड घ्या. 75 वर्ष झाली आम्ही वाट पाहतो. आता कुठे आमच्या हातामध्ये पाण्याचा अधिकार दिला असेल आणि तो अधिकार जर कोणी पळवत असेल तर आम्ही काही शांत राहायचं का? अरे हातात दांडा घेऊन आम्ही कोणाला मारायला सांगितलं? पण आमचा अधिकार आहे की आम्हाला पाहिजे पाणी आणि ते पाहिजे आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. मुंबई महानगरपालिका पाणी देत नाही, त्याचाही बंदोबस्त करावा लागेल. भिवंडी तालुक्याने त्याची तयारी करा. ठाणे जिल्ह्यामध्ये पाणी आहे, आमच्या जमिनी बुडल्या, त्यातून तुम्ही पाणी देता. त्याचे पैसे जे जिल्हा परिषदेला द्यायला पाहिजे ते तुम्ही महापालिकेने दिले नाहीत. आणि शहापूरला आमच्या 53 लाखाकरता आमच्या गरीब आदिवासी आया बहिणींचं पाणी अडवता. इथून भिवंडी तालुक्यातून पाईपलाईन जाते आणि तुम्ही आमच्या गावाला पाणी देणार नाही म्हणून सांगता मुंबई महापालिकेचे लोक. तुमच्या पंचतारांकित हॉटेलला, 5 स्टार हॉटेलला 24 तास आंघोळी करायला पाणी आहे तुम्हाला. मलबार हिलला 24 तास भरपूर पाणी आहे, स्विमिंग पूल आहेत. आणि आम्हाला प्यायच्या पाण्याचा अधिकार महापालिका नाकारणारी महापालिका कोण? हे प्रश्न महापालिकेला विचारले पाहिजेत. हे विचारायची ताकद फक्त संघटना ठेवते, कोणताही पक्ष ठेवत नाही.
ही फक्त संघटना ताकद ठेवते. म्हणून आपल्या तालुक्यातला तो आदिवासी असो, कुणबी असो, आगरी असो, हिंदू असो, मुसलमान असो, त्यांना सांगा सगळ्यांनी संघटित व्हा. श्रमजीवीच तुम्हाला पाणी आणून देईल, दुसरं कुणीच पाणी आणून देणार. तुमच्या घरात पाणी यायला पाहिजे ना. बस ना बाई, घरात पाणी यायला पाहिजे का नाही तुमच्या? येईल का नाही? आता काय वाटतं का बाई कृतिका, येईल का नाही? हॅलो बाय, आता येईल का नाही पाणी? अरे पाणी येईल का नाही तुमच्या प्रत्येकाच्या घरात? मी सांगतो, असं जर केलं, प्रत्येक घरामध्ये राजदंड आला तर प्रत्येकाच्या घरामध्ये, प्रत्येक बाईच्या घरामध्ये पाणी येईल. पाणी आल्यावर तुम्ही खुश व्हाल का नाही? करडाल? खुश व्हाल? आनंदी व्हाल? सुखी व्हाल? काय कराल मग तेव्हा? 1 तास दुपारी शांत झोपता येईल. माझ्या आई बहिणीला दुपारी 1 तास शांत झोपता आलं पाण्याच्या ऐवजी, तर मला आनंद आहे. तुम्हाला होईल का नाही? तुम्हाला होईल का नाही? एका बाईने सांगितलं की कधीच नवऱ्याबरोबर फिरायला जाता येत नाही. घरात पाणी आलं तर नवऱ्याबरोबर फिरायला जाता येत. चालेल चालेल, तुम्ही सुखी झाल्या पाहिजे, तुम्ही आनंदी झाल्या पाहिजे. जर घरात ना, आणि ज्या दिवशी पाणी येईल त्या दिवशी सगळ्या पाड्यातल्या संघटनेच्या आया बहिणी एकत्र मिळून, तुम्ही पण एकत्र मिळून नाचाल की नाही? खरंच नाचाल का? खरंच नाचाल का? नक्की नाचाल? घरात काही कराल का नाही? काय कराल? काय करशील तू? काय करशील बा? काय करशील? काय करशील? पापड्या काय करशील? इकडे ना बाई, इकडे पटकन ये, लवकर ये, ये लवकर ये बाई, ये लवकर ये, लवकर ये, चल आपलं उशीर झाला, ये लवकर ये इकडे, ये लवकर ये बाई, लवकर ये बाई. हा चला, काय आवाज यशाबाजी, पटकन धावत ये, धावत ये, धावत ये, धावत ये, लवकर ये, धावत धावत ये बाई. इथून ये ना, इथून ये लवकर. सुनीता काय करशील? तुम्हाला आनंद झाल्यावर तुम्ही गोड बनवता, खरं सांगावं. मी तुझ्या घरी येऊ का नको? मला काय देशील? काय देशील? तुम्ही काय द्याल का? तू गोड जेवण देशील म्हणजे काय देशील? खीर पण देशील, पुरण पण. आणि मला शुगर असेल तर काय करशील? आणि मला गोड खायचं नसलं तर काय करशील? मला फळा नाही आवडत. तिकट काय जेवण देशील? तुम्हाला पटेल तसं काय देशील मला सांग. कोंबडा. मी सुनीताच्या घरी 100% कोंबडा खायला जाणार. गावठी नक्की. तुमच्या प्रत्येकीच्या घरामध्ये आनंद यावा, तुम्हाला नाचता यावं, तुम्हाला सुख मिळावं. तुमच्या घरी आल्यावर तुम्ही मला गोड द्या, फळं द्या, आंबील दे, पेस दे, कणेरी दे, वली दे, नाही तर कोंबडा दे, मी जरूर खायला येईल. तुम्ही सुखी झालेलं मला बघायचं आहे. तुम्ही सर्व सुखी झालेलं मला बघायचं आहे. तुम्हाला तुमचं सुख बघायचं आहे का नाही? सगळ्या आया बहिणी सुखी पाहिजेत का नाही? सगळ्या आया बहिणी सुखी पाहिजेत. त्यासाठीचा पुरेसा भरपूर पैसा आलेला आहे. फक्त आपण जागे राहिलं पाहिजे आणि आपली योजना पूर्णपणे आपल्या पदरात पडली पाहिजे. ती ज्या दिवशी पडेल तो माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा आनंदाचा दिवस असेल. जिंदाबाद.
धन्यवाद भाऊ.